24 तासांनंतर अखेर सापडला ऋषिकेश. चोरचावडी धबधब्यावरील थरारक शोधमोहीम संपली. पहिल्याच पावसात आनंदाच्या सहलीचे दुःखद रूपांतर. देवळा तालुक्यातील दहिवड रामनगर येथील प्रसिद्ध चोरचावडी धबधब्यावर चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू येथील 22 वर्षीय ऋषिकेश शशिकांत संसारे या तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तब्बल 24 तास चाललेल्या शोधमोहिमेनंतर एनडीआरएफ, पोलीस, स्थानिक ग्रामस्थ आणि जलबचाव कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांनी मृतदेह बाहेर काढण्यात आला. नेमकं काय घडलं पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. मिळालेल्या माहितीनुसार चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू येथील 8 तरुण पहिल्या पावसाचा आनंद लुटण्यासाठी देवळा तालुक्यातील दहिवड रामनगर येथील चोरचावडी धबधब्यावर फिरण्यासाठी गेले होते. सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र काही वेळातच मुसळधार पावसामुळे धबधब्यातील पाण्याचा प्रवाह अचानक वाढला. परिस्थितीचा अंदाज येण्याआधीच ऋषिकेश शशिकांत संसारे हा तरुण खोल पाण्यात अडकला. पोहता येत नसल्यामुळे आणि पाण्याचा वेग प्रचंड असल्याने त्याला बाहेर पडता आले नाही. काही क्षणांतच तो पाण्याखाली गेला. त्याच्यासोबत आलेले इतर 7 मित्र सुखरूप बाहेर आले. मात्र ऋषिकेशचा कोणताही मागमूस लागत नव्हता. घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक निहिते आणि चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी तातडीने पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना केले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोधमोहीम सुरू झाली. मात्र अंधार, सतत सुरू असलेला पाऊस, धबधब्याचा वेगवान प्रवाह आणि कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे बचाव कार्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. त्यानंतर मालेगाव येथील विशेष बचाव पथक आणि एनडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले. मनमाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली कातरवाडी येथील प्रसिद्ध जलबचाव कार्यकर्ते भागवत झालटे यांना विशेष पाचारण करण्यात आले. भागवत झालटे आणि मालेगावचे शकील भाई यांनी स्वतः जीवाची पर्वा न करता अनेक वेळा खोल पाण्यात उतरून शोधकार्य सुरू ठेवले. एनडीआरएफचे जवान, पोलीस कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने अखेर तब्बल 24 तासांनंतर ऋषिकेश संसारे यांचा मृतदेह शोधण्यात यश आले. यानंतर आवश्यक पंचनामा आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे वडगाव पंगू गावावर शोककळा पसरली असून अवघ्या 22 वर्षांच्या तरुणाचा जीव गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पहिल्या पावसाचा आनंद साजरा करण्यासाठी गेलेल्या मित्रांच्या सहलीचा शेवट अशा शोकांतिकेत झाला. पावसाळ्यात धबधबे, नद्या आणि नाल्यांमधील पाण्याचा प्रवाह क्षणात बदलू शकतो. पर्यटन, सेल्फी किंवा रील्सच्या नादात स्वतःचा जीव धोक्यात घालू नका. प्रशासनाने घालून दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि सुरक्षित राहा. या प्रकरणाचा पुढील तपास देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. कॅमेरामनसह विभागीय संपादक भागवत झालटे, देवळा, चांदवड. 24x7 न्यूज रिपोर्ट. अशाच विश्वासार्ह, वेगवान आणि स्थानिक बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.